नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ते बुद्धीही आकळिता सांकडे म्हणवुनी बोली विपाये सापडे. परिश्री निवृत्ती कृपादीप उजियेडे देखे नमी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. या ग्रंथराज ग्रंथसम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्याकडे शब्दांची चांगल्या प्रकारची ताटं आहेत. बोलांची ताटे भली, त्या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. आणि ही प्रतिपत्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही विषयाच्या संबंधाने किंचितही कामाचा प्रवेश नाही, अशा निष्काम साधकाकरता हे भोजन किंवा प्रतिपत्ती ज्ञानोबरा निर्माण करतात. एखादं भोजन प्रसाद जर आपल्याला मिळालं तर ते सेवन करत असताना ते प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये सेवन करावं आणि त्याच्यावर कोणाची दृष्टी पडू नये, हा सामान्य धर्मशास्त्रातला व्यवहारातला नियम आहे. तसं कैवल्य रसाचं पक्वान्न सेवन करत असताना कायम अखंड दैदिप्यमान असणारं स्वयंप्रकाश आत्मचैतन्य, ती आत्मप्रवास एक प्रकारचा दिवा ठाण दिवी आणि इंद्रियांची दृष्टी न पडू देता जो कोणी इंद्रियांना चोरून जेवतो त्यालाच ही ब्रह्मरसाचं पक्वान्न सेवन करायला मिळतं. आता श्रवण करत असताना एका इंद्रियांची आवश्यकता महत्त्वाची आहे. त्याचे 2-3 अर्थ होऊ शकतात. एत श्रवणाची पांगे विन श्रोतया व्हावे लागे. श्रोत्याला श्रवण इंद्रियांचा अधीनपणा सोडावा लागेल, हा एक अर्थ झाला. किंवा श्रवण करायला जर आपल्याला चांगलं मिळालं, ज्या गोष्टीचा दुर्लभ लाभ झाला, व्यक्ती त्या संबंधाने भावना व्यक्त करतो की आज आमचा पांग फिटला, असं तो म्हणतोय की नाही. तसं श्रवण इंद्रियाला अध्यात्म श्रवण करायला मिळालं की श्रवण इंद्रियाचा पांग फिटला, त्याला अत्यानंद होतो. पण तो श्रवणीय सुखाचा आनंद असेल किंवा आनंदमय कोशाचा आनंद, वृत्त्यात्मक आनंद असेल, तो कितीही जरी झाला तरी तो इंद्रियजन्य आणि वृत्त्यात्मक आनंद आहे. त्या आनंदामध्ये जर साधक मागच निमग्न झाला तर आगामी असणाऱ्या अमर्याद अनंत सुखामध्ये त्याला निमज्जन करता येणार नाही. म्हणून ते तर श्रवणाचे पांगे विन श्रोतया व्हावे लागे. मनाच्या शुद्ध अंगाने, निर्मळ अंगाने हे भोगावं लागेल. सगळ्यात प्रबल प्रमाण आहे ज्ञानासाठी शब्द प्रमाण. 6 प्रमाण शास्त्रकारांनी मानलेले आहे. काही एकच प्रमाण मानतात, काही 2 मानतात, काही 4च प्रमाण मानतात. पण वेदांत शास्त्र 6 प्रमाणाचा विचार करतं. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी असा प्रमाणाचा विचार आहे. प्रमा शब्दाचा अर्थ होतो यथार्थ ज्ञान, आणि यथार्थ ज्ञानाचं जे साधन करणं त्याला प्रमाण असं म्हणतात. प्रमाणाच्याद्वारे ज्याचं ज्ञान होतं त्याला म्हणतो आपण प्रमेय, आणि ज्या व्यक्तीला ज्ञान झालं त्याला प्रमाता असं म्हणतात. म्हणजे ज्याला आपण ज्ञाता ज्ञानज्ञेय म्हणतो त्यालाच या ठिकाणी प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असं नाव येतं. सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. त्यामध्ये सुद्धा अलौकिक असणारा अपौरुषेय शब्दराशी वेद सगळ्यात मोठं प्रबल प्रमाण आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये असा विचार आहे, एखाद्या प्रमाणाच्या द्वारे आपल्याला प्रमेयाचं ज्ञान झालं आणि त्या प्रमाणापेक्षा बलवान प्रमाण जर आपल्या समोर आलं तर बलवान प्रमाण मागच्या दुर्बल प्रमाणाच्या ज्ञानाला बाधित करतं. म्हणून ज्ञान होत असताना जेही काही ज्ञान आपल्याला झालं ते प्रबल प्रमाणाने झालं पाहिजे, पंचदशीकारांचं म्हणणं आहे. आणि वेदांत शास्त्र किंवा वेदापेक्षा या जगात प्रबल प्रमाण दुसरं कोणतंच नाही. प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम विना न नश्यति, न वेदांतात प्रबलम मानम इक्षते. वेदांतासारखं प्रबल प्रमाण दुसरं कोणतं नाही.
थोडक्यात शब्द प्रमाण सर्वात प्रबल प्रमाण आहे. पण प्रबल प्रमाण जरी शब्द असेल तरी शब्द प्रमाणसुद्धा परमात्म स्वरूपाचं प्रकाशन करत नाही. उलट त्या शब्द प्रमाण फक्त निमित्त मात्र आहे. म्हणून ज्ञान होत असताना महावाक्याचेनी नावे, आणि पुढे ज्ञानोबा म्हणतात गुरुकृपेचेनी थावे. थावे म्हणजे बळ. गुरुकृपेचं बळ महत्त्वाचं आहे आणि महावाक्याचं किंवा शब्दाचं फक्त निमित्त आहे. त्या शब्दामध्ये असणारा शब्दार्थ किंवा वाच्यार्थ तो बाजूला टाकून लक्षार्थामध्ये असणारं जे जीवाचं आणि ईश्वराचं लक्ष स्वरूपातलं अखंड ऐक्य ते जाणावं, म्हणून त्यासाठी आहाच बोलाचे वालीप फेडीचे, शब्दाचं वरचं असणारं जे टरफल कवच आहे ते टाकावं. त्याशिवाय शब्दामध्ये निहित असणारं तत्त्व आत्मत्वाने कळणार नाही. बाबा एक स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, शब्द प्रमाणाने ज्ञान होतच नाही, शब्द प्रमाणाने ज्ञान होणारही नाही, पण झालं तर शब्द प्रमाणा वाचून कशाने होणार नाही. असे 2 वाक्य सांगत असतात. शब्द प्रमाणाने जेव्हा ज्ञान होणार नाही असं म्हणतात तेव्हा ते स्वयंप्रकाश असल्यामुळे कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही असं सांगतात. आणि जेव्हा शब्द प्रमाणानेच ज्ञान होतं असं म्हणतात तेव्हा अज्ञानाचं आवरण भंग करण्यासाठी शब्द प्रमाणच समर्थ आहे. उपचार केला जातो. अज्ञान भंग झालं की शब्द प्रमाणामुळे ज्ञान झालं. उदाहरण, आकाशामध्ये सूर्य आहे. आता आहे की नाही सूर्य? सूर्य आहे ना आता आकाशामध्ये, म्हणून तो उजाडला आहे. पण सूर्याचं ज्ञान कुठं आहे? उलट तो ढगाने झाकला गेला आहे. अशा प्रसंगाला जर जोराचा वारा वाहू लागला तर वारा काय काम करेल? फक्त ढगांचा पडदा दूर करेल का सूर्यालाही निर्माण करेल? वारा फक्त ढगांचा पडदा दूर करतो, सूर्याचं ज्ञान करून देत नाही. पण ढगांचा पडदा दूर करण्यासाठी वारा समर्थ असल्यामुळे असं म्हणावं लागतं की वाऱ्यामुळे सूर्याचं ज्ञान झालं. वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्या तेन्न घडी, काहात बाबुळी धाडी तोय न करी. म्हणून शब्द प्रमाण जो आहे त्याची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. शब्दाचा उपकार फार मोठा आहे, परंतु शब्दाचं कवच बाजूला टाकावंच लागतं. आणि शब्दामध्ये निहित असणारं जे तत्त्व ब्रह्मतत्व त्याच्या अंगाने घडावं. मग सुखेशी सुरवाडी जे सुखाचे माझी, ज्ञानोबा आता हळुवारपणा म्हणतात. आणि असा सहाय आत्मविद्येचे वा करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एक वानू. आत्मविद्येला सहाय्य करण्यासाठी शब्द स्वतः खर्च होतो, शब्द मागे राहतो आणि साधकाला आत्मस्वरूपामध्ये प्रविष्ट करतो. स्वतः तो नाहीसा होतो. शब्द सगळी प्रमाणं आपल्याला मुक्कामापर्यंत पोचवितात. आणि एकदा मुक्कामाला, समजा आपण एखाद्या गाडीचं तिकीट काढलं, मुक्कामाला आपण पोचलो, आपण उतरल्याबरोबर गाडी मागं निघून जाते. त्याचं काम फक्त आपल्याला मुक्कामाला पोहोचविणं आहे. तसं आत्मविद्येला सहाय्य करण्यासाठी शब्द स्वतः खर्ची पडतो, मागे राहतो. आणि अशा गोमट्या शब्दाचं गुण काय वर्णन करावं? शब्दाची मर्यादा आहे. शब्दाचं कवच बाजूला साडून इतका हळुवारपण जर येईल तर ज्ञानोबा म्हणतात हे उपयोगाला जाईल. नाहीतर मनाचं निजांग नसेल, शब्दाचा बंदिस्तपणा टाकला नाही, इंद्रियांना चोरून जो जेवण करत नाही, ज्याला शब्दाचं कवच बाजूला सोडता येत नाही, असा या ग्रंथाची गोडी जाणू शकणारच नाही. निष्काम काम जो आहे आत्मज्ञानाच्या आवडीसाठी स्वर्ग आणि संसाराची ओवाळणी करून टाकतो, त्यांच्याशिवाय इतर पुरुषांना या ग्रंथातली गोडी लक्षातच येणार नाही. याकरिता ज्ञानोबा उदाहरण देतात, चंद्रकिरणातून अमृत पाझरतं, पण कावळ्याकडं ती हातवटी नसल्यामुळे त्याला त्याचा उपयोग होत नाही. नाहीच का? कावळ्याचा उपयोग आहे ना. निंबोळून या मोडून आला तरी तो कावळ्याशी चिसुकाळू झाला. तैसा भक्तिहीन वाढींनाला दोषाचे लागी. जेव्हा द्राक्ष आणि आंबे येतात ना, त्या काळामध्ये त्याला अरुची निर्माण होते. द्राक्ष रसा आम्र रसा वेळे तोंड सडे वायसा. ज्ञानोबा म्हणतात त्याचं तोंड सडतं. कोणाचं? कावळ्याचं. पण जर त्याचं त्या काळात तोंड सडलं नसतं ना, एक द्राक्ष आपल्या वाट्याला आला नसता. सगळे त्याने खाल्ले असते.
पण त्या काळात त्याला अरुची निर्माण होते म्हणून आपल्या वाट्याला येतात. मग रुची केव्हा येते? जेव्हा द्राक्ष आणि आंबे संपतात आणि मग पावसाच्या तोंडावर निंबोळ्या पिकतात, तेव्हा तो जगात या सगळ्या बगीचाचा मालक मी एकटाच आहे. निंबोळ्या मोडोनी आला तरी तो कावळ्याशीची सुकाळू झाला. त्या कावळ्याला ती हातवटी नाही. चंद्राच्या किरणातून अमृत पाझरतं, त्याचा उपयोग जसा कावळ्याला होत नाही तसा प्राकृत असणाऱ्या अज्ञानी म्हणजे आत्मज्ञानाला विमुख असणारा, ज्याला हे शब्द कानावर पडू द्याविषयीच वाटत नाही, असा जो शास्त्रगुरूचे नावे वाराही टेकोन निधी शिवे, शास्त्रांचं गुरूंचं नावसुद्धा आपल्या कानाच्या सीमेवर टेकू देत नाही, हा प्राकृत आहे. तो हा ग्रंथ नाही जाणू शकत. ज्याप्रमाणे चंद्रकिरणातलं अमृत चकोराला मिळतं, तसा सज्ञानी विचारी पुरुषाला हा ग्रंथ ठाव आहे, रमण्याचं ठिकाण आहे. गीतेच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय शेवटी असं म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, जे उपनिषदांचे सार, सकळ शास्त्रांचे माहेर, हे एक सरोवर आहे ग्रंथ. पण कोण रममान होतं या ठिकाणी? परमहंसी सरोवर रमीचे जेथ किंवा परमहंसी सरोवर सेवीचे जे, या ठिकाणी ते रममान होता. ज्ञानी पुरुष कुठेही रममान होत नाही. पाठीमागे आपल्याला श्लोक गेला, एही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये एवते आद्यंतवंत कोणतेय नतेश्वर मते बुधाहा. ज्ञानी पुरुष त्यामध्ये रममान होत नाही. मग कुठं रममान होतात? काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छते धीमताम, यामध्ये ते रममान होतात. सज्ञानी पुरुषाला हा ठाव आहे आणि अज्ञानी पुरुषाला मात्र ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ म्हणजे दुसरंच कोणतं तरी गाव आहे. म्हणून हा विषय बोलण्यासाठी विशेष करून आपल्याला अधिकाराचा विषय पाहण्याची आवश्यकता नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसाहावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ज्ञानोबारा म्हणतात, परंतु तरीसुद्धा मी प्रसंग आला म्हणून याचा अनुवाद केला. जे पूर्वी आपण कथन केलं पुनश्च एकदा त्याचं कथन करणं, याला अनुवाद असं म्हणतात. हा अधिकार भेदाचा विचार पाठीमागे आलेला आहे. एथ इंद्रियांचा पांग जया फिटला आहे चांग, तयाशीची आथे लाग परिसावया, किंवा अहो अर्जुनाची पांती, जे परिसनया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. हा सगळा विचार पाठीमागे झाला आहे, पण पुनश्च एकदा उल्लेख केला. याला अनुवाद असं म्हणतात. प्रसंग आला म्हणून अनुवाद केला. सज्जन पुरुषांनी मात्र या बाबतीत आम्हाला क्षमा करावी, कारण तुम्हाला गीता श्रवण करायची आहे आणि श्लोकाच्या अगोदर मी अधिकारभेदाचा किंवा माझ्या शब्दाच्या व्यापकपणाचा विस्ताराने विचार सांगितला. या सगळ्या बाबतीमध्ये सज्जनांनी क्षमा करावी. आता क्षमा याचना केल्यानंतर नूतन विषयाला प्रारंभ करतात ना, अनंतर या अर्थाने, प्रारंभ या अर्थाने, मंगल या अर्थाने आता या शब्दाची योजना केली जाते. मराठीमध्ये आता आणि संस्कृत भाषेमध्ये अथ असा त्याचा अर्थ होतो. हे प्रारंभवाचकही आहे, मंगलवाचकही आहे, अनंतरीयवाचक आहे. नूतन विषयाला प्रारंभही करतात. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिलेचे, भगवंताने काय जे निरूपण केलं तो आता मी विचार तुम्हाला सांगणार. आता 32व्या क्रमांकापासून तो विषय ज्ञानोबाऱ्या सांगतात. 31व्या ओवीतला 32व्या ओवीशी संबंध आहे. कसा संबंध आहे? ते बुद्धी ही आकळिता सांकडे, मनोनी बोले विपाये सापडे, परिश्री निवृत्ती कृपादीप उजियेडे देखे न मी. भगवंताने जे निरूपण केलं आहे, सर्वनाम आहे ना, जे सर्वनामाचा ते या सर्वनामाशी संबंध असतो. जो, तो, जर आणि तर ही जशी भाषा आहे किंवा जैसे आणि तैसे, तशा प्रकारे जे श्रीरंग परमात्म्याने निरूपण केलं. काय केलं निरूपण? भगवंताने सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. दुसऱ्या ओळीमध्ये संबंध आला आहे की भगवान म्हणतात, आता मी तुला योग रूपाचं स्पष्टीकरण सांगणार आहे. किंवा ब्रह्मरसाचं पक्वान्न अर्जुनाकरता निर्माण केलं. असं जे ब्रह्मरसाचं पक्वान्न, ब्रह्मज्ञानाची मेजवानी
किंवा तत्त्वज्ञानाचा अध्यात्मज्ञानाचा विचार जो भगवंताने अर्जुनाच्या समोर निरूपण करून सांगितला, असं जे निरूपिलं ते कसं आहे? ज्ञानोबा म्हणतात ते फार कठीण आहे. ते बुद्धीही आकळिता सांकडी. सांकडी म्हणजे कठीण. बुद्धीच्या क्षमतेच्या माध्यमातून त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न केला तर जे तत्व बुद्धीसाठी सुद्धा अत्यंत कठीण आहे. सर्वात महत्त्वाचे आपल्या ठिकाणी सामर्थ्य कोणतं असेल तर बुद्धीचं ज्ञान. कारण मनुष्याचा स्थूल देह फक्त याचं अधिकरण आहे, त्याला ज्ञान नाही होत. ज्ञानाची साधनं आपल्या शरीरामध्ये 10 किंवा मानली तर 11 प्रकारची आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. काही शास्त्रकार मनाला इंद्रिय मानत नाही, काही मानतात तर उभय इंद्रियात्मक मन असं म्हणतात. आणि गीतेमध्ये मनाला इंद्रिय असं म्हटलं आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी असं 10व्या अध्यायामध्ये म्हणतात. किंवा इंद्रिया माझी 11वे, मन ते मीही जाणावे. भगवान म्हणतात 11 इंद्रियांच्यामध्ये मन नावाचं इंद्रिय ते माझी विभूती आहे. मन म्हणजेच अंतःकरण. संकल्प विकल्प करत असेल तर मन, चिंतन करत असेल तर चित्त, अभिनिवेश धारण करत असेल तर अहंकार, आणि निश्चय करत असेल तर त्याच अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचे काय आहे? बुद्धी सगळ्यात महत्त्वाची आहे. जर एखाद्याची बुद्धी नष्ट झाली तर त्याचा नुसता नाश नाही होत, प्रकर्ष करून नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती. प्रकर्ष करून नाश होतो. म्हणून तर मानवाला महत्त्व कशामुळे आहे? बुद्धीमुळे आहे. लोक म्हणतात आम्ही बुद्धी प्रामाण्यवादी आहे, आम्ही आमच्या बुद्धीला प्रमाण मानतो. ठीक आहे, पण सर्व बाबतीमध्ये मनुष्य बुद्धीने समर्थ नसतो. शास्त्र प्रामाण्यवादी पाहिजे. शास्त्राचं प्रमाण त्याला प्रामाण्य मानणं याला म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. हे शास्त्र प्रामाण्यवादी आहे. सगळ्यात महत्त्वाची बुद्धी. म्हणून तर असं म्हटले उपनिषदामध्ये, हे परमात्म तत्त्व कोणाला पाहिलं जाईल? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. किंवा मनसा एव इदम आप्तव्यम. मनाच्या द्वारेच हे ग्रहण केलं जातं. किंवा अत्यंत एकाग्र असणारी, सूक्ष्म असणारी जी बुद्धी तीच परमात्म स्वरूपाला जाणू शकते. मुळामध्ये परमात्म तत्वच सूक्ष्म आहे. आणि मग सूक्ष्माला जर जाणायचं असेल तर स्थूल बुद्धीचा उपयोग होत नाही. स्थूल दृष्टी देखती माते, ते चिन्ह देखणे जाण निरुते. ज्याची दृष्टी स्थूल आहे त्याला सूक्ष्म तत्वाचं ज्ञान होऊ शकणार नाही. बुद्धी सगळ्यांकडं आहे पण सूक्ष्मता सगळ्यांकडं नाही. आणि एकाग्र किंवा पवित्र बुद्धी सगळ्यांकडं नाही. ज्याच्याकडे ती असेल त्याला परमात्म ज्ञान होऊ शकतं. जीवनमुक्त विवेकामध्ये एक उदाहरण आलं आहे. आपण अंगावर परिधान करण्याचे कपडे शिवतो की नाही? तर मग ते सदरा तयार करत असताना आता नियम असा आहे, जर अंगावर अंगरखा परिधान करायचा असेल सदरा, तर आपण कापड विकत घेतो. पण लगेचच्या लगेच काही सदरा तयार होत नाही. ते कापड पहिल्यांदा कापावं लागतं मापात, पहिल्यांदा माप द्यावं लागतं. मापामध्ये कापलं की त्याच्यामध्ये धागा ओवावा लागतो. आणि धागा कशाने ओवायचा असतो? छिद्र पाडून धागा त्यामध्ये ओवायचा. एका व्यक्तीने एवढंच ऐकलं की छिद्र पाडावं लागतं. तो टिकाव घेऊन आला. कशा करता? म्हणे त्या कापडाला छिद्र पाडायचं आहे ना. मग आता टिकावाने सुद्धा छिद्र नाही का पडत? पडतं खरं आहे, पण जेवढा कपडे शिवायचे असेल ना तेवढा टिकाव धरत नाही. तिथं सुई असावी लागते. कारण सुईने ते धागा जोडण्यासाठी सूक्ष्म छिद्र करून त्यामध्ये धागा ओवतात. तसं व्यवहार करण्यासाठी बुद्धी लागते, पण ती टिकावाप्रमाणे मोठी बुद्धी लागते. मोठी म्हणजे स्थूल बुद्धी, मोठी आकाराने मोठी नाही, ती व्यवहारातली बुद्धी. पण परमात्म तत्वाला जाण्याचं असेल तर सूक्ष्म बुद्धी लागते सुईप्रमाणे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. आणि अशी बुद्धी मात्र सर्वांना प्राप्त नाही होत. ज्ञानोबा म्हणतात ना, जैसे दीप कळिका धाकुटी, परी ते बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ही थे कुठे म्हणो नये, तैसी दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर. म्हणजे बुद्धी महत्त्वाची आहे, पण अशी जरी बुद्धी महत्त्वाची असेल
तरी पण ती बुद्धी परमात्म तत्वाला आकलन करेल तर या बाबतीमध्ये कठीण आहे बरं. जर बुद्धीने परमात्मा आकळला तर तो विषय होईल, ज्ञेय होईल, आणि परमात्मा ज्ञेय झाला तर जड होईल. म्हणून तो बुद्धीने जेव्हा आकळायला जातो तर याचा अर्थ करत असताना शुद्ध बुद्धी जर असेल ना तर त्या बुद्धीमध्ये परमात्म स्वरूपाचं विशेष रूपाने भान होतं. याला म्हणतात परमात्मा आकळणं. ज्याप्रमाणे पौर्णिमा काल झाली का, आजही तेवढाच प्रकाश असेल पौर्णिमेचा, थोडाफार एखाद्या कलेनं कमी होईल. पौर्णिमेला पूर्ण आहे, प्रतिपदाला एक कला कमी आहे, आणि चतुर्दशीला सुद्धा एक कला कमी आहे. पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस आणि आजचा दिवस चंद्राच्या प्रकाशामध्ये सारखाच आहे. त्या दिवशी एक कला कमी होती, काल वाढली, आज पुन्हा कमी होईल. पण त्या चंद्राच्या प्रकाशाला जर पाण्यामध्ये प्रतिबिंबित करायचं असेल तर त्या पात्रामध्ये असणारं पाणी स्वच्छ आणि स्थिर असावं लागतं. तेव्हा चंद्राचं प्रतिबिंब त्यामध्ये प्रतिबिंबित होतं, बिंब प्रतिबिंबित होतं. तसा आत्मानंद जो आहे तो आपल्या बुद्धीमध्ये प्रगट होण्यासाठी बुद्धी अत्यंत शुद्ध असावी लागते. म्हणून ते बुद्धीही आकळिता, बुद्धीच्याही द्वारे आकलन करण्यासाठी अत्यंत कठीण आहे. मग आता बुद्धीला कठीण असेल तर शब्द प्रमांतर अलीकडचं आहे. पुन्हा मनोनी बोली विपाये सापडे. ज्ञानोबा म्हणतात या कारणाने बोली म्हणजे शब्दामध्ये विपाये कदाचित कष्टानेच परमात्मत्व सापडलं जाईल, म्हणजे हस्तगत होईल, प्राप्त केलं जाईल. तर यामध्ये दोन भावना अशा आहे. जेव्हा शब्दाचा विचार आपण करतो तेव्हा ज्ञानासाठी शब्द हे महत्त्वाचं प्रमाण मानलं आहे. महावाक्याचं श्रवण झालं, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शब्दच लागतो, त्या शब्दाच्या बाबतीमध्ये अचिंत्य शक्ती सांगितलेली आहे. कल्पना करा, या सभागृहामध्ये किंवा धर्मशाळेच्या या जागेमध्ये 100 माणसं झोपलेले आहे, आणि 100 माणसामध्ये एखादा व्यक्ती बाहेरचा आला आणि त्यांनी ज्ञानेश्वर असा नावाचा उल्लेख केला तर 99 व्यक्ती झोपलेले राहतात, आणि ज्याचं ते नाव आहे तो व्यक्ती झोपेतून जागा होतो. शब्दात ताकद आहे. 99 झोपलेले आणि ज्याचं ते नाव आहे तो शब्द त्या कानात प्रवेश करून सुप्त असणाऱ्या व्यक्तीला जाग करू शकतो. ही शब्दामध्ये असणारी अचिंत्य शक्ती आहे. म्हणून ब्रह्मज्ञान होण्यासाठी महावाक्य श्रवण करावं लागतं. जेव्हा महावाक्य तो उत्तम अधिकारी ऐकतो तेव्हा त्याची बुद्धी आतल्यात ब्रह्मस्वरूपाच्या आकाराची होते आणि अज्ञान आवरणाचा भंग करते. आता इथपर्यंत वृत्तीचं काम झालं, आता वृत्ती पुढं काहीच करत नाही, म्हणजे बुद्धिवृत्ती अज्ञान आवरण भंग करते. आता उर्वरित राहिलेलं तत्व हे स्वयंप्रकाश आहे. म्हणून त्या बाबतीमध्ये बुद्धीही त्याचं प्रकाशन नाही करत. वृत्ती आता ते स्वयंप्रकाश अनावृत्तच आहे, तर त्या वृत्तीचंही काम राहत नाही, आणि शब्द प्रमाण तर कितीतरी मागं राहून जातो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ते बुद्धी आकळिता सांकळे, मनवुनी बोली विपाये सापडे परी. परंतु इतकं जरी कठीण असेल, शब्दाच्या चिमट्यामध्ये येत नाही. बघा, ते चिमटा असतो की नाही, त्या चिमट्यामध्ये आपण एखादी वस्तू पकडतो, तसं हे तत्व शब्दाच्या चिमट्यामध्ये येत नाही, पकडीमध्ये सापडत नाही, आणि बुद्धीने आकलन करावं तर कठीण आहे. असं जरी असेल तरी पण एक उपाय आहे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजी येडे देखेन मी. ज्ञानोबा म्हणतात परंतु श्री गुरुनिवृत्तीनाथांची कृपा हाच एक प्रकारचा अखंड दीप प्रकाश आहे, आणि या प्रकाशाच्या द्वारे बुद्धीला आकलन होण्यासाठी कठीण शब्दामध्ये कदाचित सापडणारं तत्व कृपेच्या सामर्थ्याने मी मात्र पाहिल. हा कृपेचा भरवसा आहे. ज्ञानोबा म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपको स्वज्वळू असे. संतांची कृपा चांगल्या प्रकारचा दिवा आहे, आणि ती कृपा जर प्राप्त झाली तर कोणत्याही प्रमाणाला अगम्य असणारं जे तत्व ते सहज मी आत्मत्वाने साक्षात्कार करेन. देखेन मी म्हणजेच काय, परब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून घेईल, किंवा आत्मस्वरूपाचा परब्रह्मरूपाने साक्षात्कार होईल. आणि मीच पाहिलं असं नाही, तर जे जे या ग्रंथाचं अध्ययन करतील. म्हणून तर निवृत्तीनाथांनी म्हटलंय किंबहुना ते पसादानामध्ये,
किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित एत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. ही श्री गुरुनिवृत्तीनाथांची कृपा आहे. ब्रह्मज्ञानासाठी साक्षात कारणत्व कोणाला असेल तर श्री गुरूंच्या कृपेला आहे. आणि कृपेला पर्याय नाही बरं. मनुष्य व्यवहार असो किंवा परमार्थ असो, महापुरुषांची कृपा अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग जीवनामध्ये अपूर्णता राहते. साधा व्यवहारसुद्धा व्यक्तीला महापुरुषांच्या सान्निध्यामध्ये गेल्याशिवाय कळत नाही. साधा व्यवहार तर परमार्थ खूप तर लांबची गोष्ट आहे. परमार्थाचे सिद्धांत कसे काय कळतील यासाठी जीवनामध्ये कायम शास्त्रही आवश्यकच आहे, पण आपल्यासाठी जिवंत चैतन्य श्री गुरु आहे. त्यांचा कायम आधार असावा. परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. आणि त्या श्री गुरूंची कृपा एक सगळ्यात मोठा दीपप्रकाश आहे. आणि त्या दिव्याच्या माध्यमातून जसा सामान्य दिवा लावला की अंधकाराला दूर भागवितो, दूर घेऊन जातो, जसे श्री गुरूंची कृपा प्राप्त झाली तर अज्ञानाचं अनादिकालापासून असणारं जे अंधकाराचं आवरण आहे ते दूर होतं. 10व्या अध्यायामध्ये अशी ओवी बघा. आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे मनोने देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. ही कृपा आहे. आणि जी कृपा होती की नाही ती कृपा समोरच्या व्यक्तीला सामर्थ्य नसताना सुद्धा समर्थ करते. कृपेच्या बाबतीमध्ये कितीतरी उदाहरणं आहे. नाथांच्या घरी पुराण श्रवण करायला आलेल्या लोकांना प्रत्येकाला ओंझळ साखर दिली जायची. श्रीमंतच होते तेवढे ते नाथ महाराज. श्रवण करायला आले श्रोते, ते फार गर्दी होते बरं का. मग असं केल्यावर ते ओंझळ साखर. आणि जुन्या काळातलं आहे ना, ते ज्या काळामध्ये दुर्भिक्षा असायचं त्या काळामध्ये तेवढी साखर मिळणंसुद्धा श्रीमंती आहे की नाही, फार मोठी श्रीमंती आहे. आता शाली जरी दिल्या तर लोकांची गर्दी होते. शाल श्रीफळ तिथं साखर खडी साखर असे सगळे लोक यायचे पुराण श्रवण. आता नाथांचा अधिकार रसाळवाणी आहे. त्याच भागामध्ये एका गरीब असणाऱ्या आईने एकदा पुरणपोळी केली, त्या मुलाला खाऊ घातली, तर ती लयच आवडली. आजही खेड्यागावामध्ये ना पुरण जर केलं तर ते शिल्लक पुरण घालतात बघा आजही. म्हणजे दुपारी पुरणपोळ्या होतात, सायंकाळी किंवा उद्या सकाळी असं एवढं पुरेल एवढं पुरण म्हणतात त्याला, पुरण ते तर तेवढं ते शिल्लक असतंच बघा. सायंकाळी पण त्यांनी पुरणपोळीचा हट्ट घेतला, खाल्ली. सकाळी उरलं होतं थोडंफार तरी पुरणपोळी खाल्लीच. आणि त्याची चटक लागली. आईने सांगितलं, आई जेवायला वाढ मला. माईने भाकरी वाढली, नाही खाणार भाकर. मग काय पाहिजे? पुरणपोळी. अरे एवढी आपली श्रीमंती नाही आहे. आईचं अंतकरण डोळ्यातून अश्रू आले. तिने ऐकलं होतं नाथांच्या घरी देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे. चांगली गोष्ट आहे म्हणे. मग नाथांकडे आली, नाथ महाराजांकडे नमस्कार केला. म्हणे हा मुलगा जेवत नाही, दररोज पुरणपोळी मागतो, तुमच्या घरी श्रीमंती आहे. नाथ महाराज म्हणजे काय हरकत नाही, पुरणपोळीसाठी असेल तर राहू द्या. ठेवून घेतला. म्हणतो महाराज आपण एकच काम करणार, 1 कर 2 कर. म्हणे काही नाही. ते विनोदाने सांगत असतात. एका कामगाराला विचारलं तुझ्या अटी काय आहे? ते म्हणे आपल्या 2च अटी. म्हणे तुम्ही सांगेल ते मी काम करतो, पण आपल्या 2 अटी मान्य करा. म्हणे काय? म्हणे मला उठलं झोपेतून जेवण लागतं. मान्य. तू झोपेतून उठला की जेवण तुला तयार असेल. दुसरी अट, जेवलं की लगेच झोपावं लागतं. अरे अशा कोणी अट आहे? तसं तो म्हणला मी श्रवणाला वगैरे येणार नाही, तुम्ही सकाळी 7 वाजता पाठ घ्याल, आपल्याला नाही जमणार ते. पुरणपोळीच्या वेळी मी हजर होईल, काय हरकत नाही. कृपा होते अंतकरणामध्ये. तो आवडीनं पुरणपोळी खायचा. प्रयाणाचा प्रसंग आला नाथ महाराजांचा आणि भावार्थ रामायणाचा काही भाग अपूर्ण राहिला. मग तो श्रोत्यांनी विचारलं महाराज एवढा ग्रंथ पूर्ण करा. ते म्हणे काय हरकत नाही, ग्रंथ मी नाही पूर्ण करणार, गावबा पूर्ण करे. लोक म्हणे गावबा तो कधी पाठाला येत नाही, काही नाही, नुसता पुरणपोळी खातो. आता हे पाठालाच आल्यानंतरच ज्ञान होतं असं काही नाही, कृपेनं ज्ञान होतं ना. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाठाला येऊ नका. त्यातला भाग सांगतोय काय, श्रवण तर महत्त्वाचंच आहे. बाकीच्या लोकांना असं वाटायचं ऐकायला नाही, काही नाही, काही नाही, कसं काय ज्ञान होईल त्याला? नाथांची कृपा. आता ज्या व्यक्तीला नाथ महाराजांच्या हाताचा नैवेद्य मिळतो किती भाग्यवान असेल.
प्रसाद आहे ना, बाकीच्या लोकांना वाणीतून प्रसाद मिळतो, वाक्यकृपा, आणि त्या गावबाला दररोज नाथांनी हात लावलेला, प्रेमयुक्त अंतकरणाने पाहिलेला, दृष्टी कटाक्ष टाकलेला प्रसाद मिळतोय, तो अपूर्ण राहील नाही. आणि मग गावबा महाराज बसले भावार्थ रामायण सांगायला. कृपा श्री निवृत्ती कृपा दीप उजियडी देखे न मी. परिणाम आजही संशोधकाला संभ्रम आहे की गावबा महाराजांच्या ओव्या कोणत्या आहे, नाथ महाराजांच्या ओव्या कोणत्या आहे. संभ्रम आहे, कारण संत बरोबर त्या तुलनेमध्ये आणून ठेवतात. म्हणून जे तत्व अगम्य आहे बुद्धीला, शब्दामध्ये सुद्धा सापडत नाही, शब्द प्रमाणाचं ते विषय नाही, फक्त आवरण भंग करण्यासाठी शब्द समर्थ आहे. बुद्धिवृत्तीसुद्धा तिथपर्यंत समर्थ आहे, बाकी नाही समर्थ. पण असं तत्व श्रीगुरूंची कृपा झाली तर ते आत्मत्वाने मी पाहिल, आत्मत्वाने. दुसरं उदाहरण श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराजांचं आहे. त्यांचे शिष्य पाठाला दररोज असायचे हजर. 4 शिष्यांचा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग एक मात्र त्रोटकाचार्य, ते काही शंकराचार्यांचे कपडे छाट्या वगैरे असे काही धुवून काढायचे. झालं, एके दिवशी पाठाला उशीर झाला, मुद्दाम केला ना शंकराचार्य महाराजांनी, गुरुजी पाठ प्रारंभ करा. म्हणे नाही, अजून आमचा त्रोटक आला नाही म्हणे. बाकीचे हसले ना. आता ठीक आहे, हसायला नव्हतं पाहिजे, व्यक्ती कोणता किती पुढं जाईल काही सांगता येत नाही बरं. म्हणून एक ओवी कायम ध्यानात ठेवावी 13व्या अध्यायातली, कायम. एकतरी ओवी अनुभवावी, आपलं जीवन सुंदर होऊन जाईल. दिठी नोहे मिनधी बोलणे नाही संदिग्धी, कवनेसी हिनबुद्धी राहटो नेने, दृष्टी कपटी ओशाळा नसावी, बोलण्यामध्ये संदिग्धपणा नसावा, आणि कोणाकडे सुद्धा हिनबुद्धीने पाहू नये. कोण काय प्रगती करेल काही सांगता येत नाही. ते बाकीचे विद्यार्थी हसले. आचार्य म्हणले का? अहो म्हणे आचार्य तो पाठाला आला काय आणि न आला काय, काय फरक पडणार आहे? त्याच्या वाचून पाठामध्ये काही होणार नाही, आमचा वेळ चालला, पाठ लवकर सुरू करा. आचार्य थांबले आणि म्हणे आजचा पाठ मी नाही, त्रोटकच सांगेल. आणि तो बिचारा कपडे वगैरे धुवून आला, ते मागे बसायचा. सगळी सेवा झाली की आपल्याला कळो किंवा न कळो पण श्रद्धेनं यायचा, आचार्यावर श्रद्धा, त्याची गुरुभक्ती. पण ते आल्यानंतर म्हणे पुढे ये. पुढे आला, त्यांना असं वाटलं पुढच्याच रांगेत बसायचं आहे आपल्याला. पुढच्या रांगेत नाही, गुरुजी खाली उतरले, त्याला बसवलं. बसवल्याबरोबर सांगितलं आजचा पाठ तू सांग. आता काय विषय चालू आहे कालचा, आजचा संबंध कसा जोडायचा, काही नाही बघा. आचार्यांच्या व्यासपीठावर विराजमान झाल्याबरोबर फक्त कृपादृष्टी पाहिली. तर असं म्हणतात की आचार्यांपेक्षा सरस पाठ सांगितला. आचार्यापेक्षा सरस काय म्हटलं? कारण विद्यार्थ्यांनी सरस पाठ सांगितला आणि गुरुजींना जर मागं राहावं लागलं तर ते खरं गुरुजींचं यश आहे. शिष्यात इच्छित पराजयम. जसं की आपण पाठीमाग उदाहरण पाहिलं. समजा एखादा विद्यार्थी 10वीमध्ये पास झाला आणि शर्यतीमध्ये वडील हारले, तर तोच वडिलांचा काय आहे? विजय आहे, विजय. तसंच या त्रोटकाचार्याने गोड पाठ सांगितला, शिष्यात इच्छित पराजयम. तसं ज्ञानोबा म्हणतात श्री निवृत्ती, श्री शब्दाने श्रीमंती सांगितल्या. ज्ञानोबा म्हणतात आमचे गुरुजी निवृत्ती परायण जीवनातले राजे आहेत. अमृतानुभवामध्ये या शब्दावर निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात तुमचं नाव निवृत्ती कोणी ठेवलं काय माहिती. म्हणे निवृत्त करता, त्यांना निवृत्ती राज म्हणतात की नाही. आणि काय निवृत्त केलं तुम्ही? जो संसार नव्हताच त्याला निवृत्त केलं. रज्जूवर सर्प भासला आणि एका व्यक्तीने प्रकाशाच्या माध्यमातून रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान करून दिलं आणि तो बढाई मारू लागला, मी सर्प घालवला. होताच कुठं? मिथ्या पदार्थाची निवृत्ती करावी लागत असते का? अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती आपोआप अधिष्ठान रूप होत असते. निवर्त्यतव नाही महानिवर्तवी काही, कैसा वैसे ठाई निवृत्ती नामाच्या. ज्ञानोबा म्हणतात आश्चर्य व्यक्त करता, मुळामध्ये निवृत्त करण्यासाठी संसारच नाही, आणि मग तुम्ही कशाला निवृत्त केलं? या बाबतीत निवृत्तीनाथ महाराज हसले असतील आणि म्हणले असते वा, मला पराजय दिला हाच माझं यश आहे. निवर्त्यतव नाही महानिवर्तवी काही, कैसा वैसे ठाई निवृत्ती नामाच्या. निवृत्ती नामाच्या ठिकाणी तुम्ही कसे काही विराजमान झालात. म्हणून हे प्रवृत्तीतले नाही, निवृत्ती परायण जीवनातले राजे आहे. आणि त्यातला पुढचा भाव असा आहे, प्रवृत्ती सापेक्ष आलेली निवृत्ती त्याचे नाही, निवृत्ती निरपेक्ष असणारी निवृत्ती,
यातले तुम्ही राजे आहात. म्हणून श्री आपण देऊनी राहते आपणा देवनी राहते राती दिवसा आणि उन्नती दिवसा आणि उन्नती. प्रवृत्तीवारी निवृत्ती तैसा हा नव्हे हा प्रवृत्ती वारी निवृत्ती तैसा हा नव्हे तैसा हा नव्हे. ज्ञानोबरांनी त्या अमृतानुभव आता पाठीमागचा पुढचा संदर्भ बघावा लागेल बरं का सगळा हा या ओवीच्या स्पष्टीकरणासाठी. पण ह्या त्याच प्रकरणातली ओवी आहे ना. उपसर याचे बोल हा पण हे निवर्तवे काही त्याच प्रकरणातलं आहे ना येऊन. हा संसाराची निवृत्ती आपण करतात. निवृत्ती नामाच्या बाबतीमध्ये दिलेलं हे सगळे पुष्टीबळ आहे. सगळा मागचा पुढचा संदर्भ बघावा लागेल म्हणजे अर्थ स्पष्ट होईल. तर श्रीनिवृत्ती ब्रह्मविद्येने श्रीमंतीने आपण संपन्न आहात आणि कृपायुक्त अंतकरण आहे. जेव्हा ज्ञानाची परंपरा 18व्या अध्यायामध्ये आली तर तेव्हा हे ज्ञान गहिनीनाथापर्यंत आलं ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनीप्रती आणि गहिनीनाथापासून गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानोबाऱ्यापर्यंत हे आलं. तर जेव्हा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या हातामध्ये ही ज्ञान परंपरा दिली तेव्हा काही सूचना केल्या आणि त्या सूचना करत असताना असं म्हटलं की निवृत्तीनाथ ऐका, माझ्यापर्यंत हे ज्ञान आलं आहे ना. आदि गुरुशंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते तो हा तो घेऊन आगवा कळीगिडीत या जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. आता ही ज्ञान परंपरा माझ्यापर्यंत आली. तोच बोध तो सर्व रूपाने आपल्या अंतकरणात स्थिर करून घे. आणि हा कलिकाल सगळ्या प्राणीमात्राला ग्रासण्यासाठी आलेला आहे. ते यांना याच्या तावडीतून वाचविण्यासाठी सर्व प्रकाराने वेगातल्या वेगात आपण धाव करा. आज्ञावर गुरूंची. आता ज्ञानोबा त्यावर चिंतन करता की गुरूंची आज्ञा आहे प्राणीमात्रांचं रक्षण करावं. 1 गुरूंची आज्ञा आणि 2 माझ्या निवृत्तीनाथांच्या मनामध्ये अगोदर सगळ्यांच्या विषयी दया विराजमान आहे. आधीच तव तो कृपाळू. निवृत्तीनाथ महाराज अगोदरच कृपाळू आहे आणि तेच कार्य करण्यासाठी गुरूंची आज्ञा मिळाली. वरी गुरु आज्ञेचा बोलू दोघाचा संगम झाला की नाही. अगोदरच कृपा त्यांच्या अंतकरणात आणि कृपेचंच कार्य करण्यासाठी गुरूंची आज्ञा मिळाली. मग आता कार्य किती मोठं होणार. जसा वर्षाकाळ असावा आणि त्यामध्ये मेघ भरून यावे. झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा मेघांची फळी आणि पुन्हा वर्षाकाळ यावा. जसा वर्षाव होतो तसा निवृत्तीनाथांच्या कृपेचा वर्षाव म्हणजे ग्रंथ आहे. मग आरताचे निओरसे गीतार्थ ग्रंथ न मिशे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ निवृत्तीनाथांची कृपा आहे. आणि तो कृपेचा अखंड असणारा दिवा दैदिप्यमान असल्यामुळे जे तत्वबुद्धीलाही कठीण शब्दात सापडणं त्याहीपेक्षा कठीण पण कृपेच्या सामर्थ्याने ते तत्व मी पाहीन. पाहीन म्हणजे नेत्रेंद्रियाने पाहीन असा अर्थ नाही घ्यायचा. देखेन मी. पाहणं म्हणजे ज्ञान करणं आणि ज्ञान करणं म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेणं. त्यांच्या कृपेनं हे शक्य होतं. म्हणून देवाची जरी कृपा असेल आपल्यावर आणि श्री गुरूंच्या कृपेचा अभाव असेल तर जीवनामध्ये पूर्णता नाही. नामदेवरायांच्या हातून भगवंताने दूध सेवन करावं अधिकार आहे. नामदेवा हाती दूध प्याला. पण तरीसुद्धा जोपर्यंत विसोबा महाराजांची पूर्ण कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत पूर्ण जीवन नाही. सगळ्यात महत्त्वाची कृपा आहे श्री गुरूंची कृपा. म्हणून तर अंतकरण कृपा, ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, श्री गुरु किंवा संत कृपा आवश्यक. तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथ राहटत असे मज हे आतो रिगोनिया. ज्ञानोबाला म्हणतात सर्वावर उपकार करण्यासाठी समर्थ असणारं ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचा विचार ज्ञानोबा गुरुरूपाने करतात. सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथ राहटत असे मज हे आतो रिगोनिया. अहो आतापर्यंत बाकीच्या काही उदाहरण दिले बरं का. तिथं उदाहरण असं दिलं आहे संतांची कृपा एखाद्या जडाला मिळाली तरी त्याचं काम होतं आणि एखाद्या व्यक्तीला मूर्तिरूपाने मिळाली तरी कार्य होतं. उदाहरण दिलं तिथं श्री गुरुचिनी नावे माती डोंगरी जया पाशी होती तेने कोळीये त्रिजगती एकवद केली.
एकलव्याकडं श्रीगुरू होते का श्रीगुरूच्या रूपाने मातीचा पुतळा होता? मातीचा पुतळा होता. आणि चंदनाला दुसऱ्या चंदनाचा स्पर्श होतो. किंवा वशिष्ठ ऋषीने जे अंगावरचे वस्त्र आहे ना शाटी, त्याच्यावर कृपा केली, सूर्याप्रमाणे ते दैदिप्यमान झालं. आता बारकावा ऐका त्यातला. वशिष्ठांची कृपा झाली ज्या वस्त्रावर ते जड होतं. एकलव्यावर कृपा झाली तो द्रोणाचार्यांचा पुतळा मातीचा होता. ज्ञानोबा म्हणतात माझं वैशिष्ट्य असं आहे, मी त्या शाटीप्रमाणे जड नाही आणि माझ्याकडे एकलव्याप्रमाणे गुरूंचा पुतळा नाही, साक्षात गुरुजी विराजमान आहे. श्री गुरुचिनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी येत्री जगती एकवद केली. चंदनी वेदली झाडे झाली चंदनाची पाडे, वशिष्ठे मांडली की भांडे भानुषी शाटी. मी तव चित्ता थिला, मी चित्ताने संपन्न आहे, शाटीप्रमाणे जड नाही. आणि श्री गुरु ऐसा दादूला, समर्थ श्री गुरु माझ्यासमोर मूर्तीच्या रूपाने नाही, साक्षात आहे. श्री गुरु ऐसा दादूला जो दिठीविने आपुला बैसवी पदे. फक्त नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर जे आपल्या पदावर विराजमान करतात. श्री निवृत्ती कृपादीप उजियडे देखेन मी. आधीच देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी, तै न दिसे ऐशी गोठी की आहे. अगोदरच एखाद्याची दृष्टी चांगली असावी, अंजन घालून स्वच्छ केलेले असावे. आणि सूर्याने पुन्हा पाठिंबा दिला. सूर्य म्हणला तू कुठं जा, भुयारात का जायना, मी तुझ्या पाठीशी आहे. अगोदर शुद्ध दृष्टी आणि पुन्हा सूर्य त्याच्यासोबत आला तर त्याला दिसणार नाही अशी जगात तरी गोष्ट आहे का? सगळं त्याला दिसू शकतं. तसं श्री गुरूंची कृपा माझ्यावर आहे आणि मीही संपन्न आहे. मग गीतेतले पद दिसणार नाही असं नाही, पदापदातले अर्थसुद्धा प्रगट होतील. श्री निवृत्ती कृपा दीप उजियडे देखे न मी. जे दिठीही न पविजे ते दिठी विन देखीजे, जरी अतिंद्रिय लाहीचे ज्ञान बळ. जे तत्व दिठीही न पविजे, दिठी म्हणजे दृष्टी, जे दृष्टीला प्राप्त होत नाही. परमात्मा हा दृष्टीचा विषय नाही, खरं असं आहे, कोणत्याच इंद्रियाचा विषय नाही. बघा 12व्या अध्यायामध्ये एकच ओवी आली, सगळा सार आला. मनाची नकी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल. हा कोणता विचार चालू आहे? निर्गुण तत्वाचा. बरं, सगुण साकार परमात्मा दृष्टीला दिसू शकतो, पण त्याला यागात पुण्य लागतं त्याही गोष्टीला. पण निर्गुण तत्व तर दृष्टीचा विषयच नाही. जे लोक म्हणतात आम्हाला देव दाखवा, देव दाखवा. अरे जिथे भक्तराज अर्जुनांना सुद्धा 11व्या अध्यायामध्ये दिव्यम ददामी ते चक्षु मिळाल्याशिवाय पाहता येणार नाही. आणि याचं जीवन सगळं व्यसनाधीन आहे, गळ्यात माळ नाही, कोणते साधनं नाही, आणि मला देव दाखवा. आपल्याला समोरच्या भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही, इतकी आपली बुद्धिमत्ता आणि इतकं आपल्या बुद्धीचं तेज आहे, आणि तो तुम्हाला देव दाखवा कसा शक्य आहे. सगुण परमात्मासुद्धा पुण्याईनं दिसतो, निर्गुण परमात्मा तर दृष्टीचा सुद्धा विषय नाही. दृष्टीचा म्हणजे कोणत्याच इंद्रियाचा नाही, मनाचा नाही, बुद्धीचा नाही, शास्त्र प्रमाणाचा सुद्धा तो विषय नाही. ही सगळी जी प्रमाण आहे ना शास्त्रातली, ही सगळी प्रमाणं फक्त परमात्म स्वरूपावर येणाऱ्या अज्ञान आवरण दूर करण्याकरताच समर्थ आहे. ते तत्व स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याचं ज्ञान करून देण्याकरता कोणीही समर्थ नाही. तैसे आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्र्य आत्मबोधी. म्हणून जे दिठीही न पविजे, ज्ञानोबा म्हणतात ते तत्व दृष्टीला प्राप्त होत नाही, परंतु ते दिठीविन देखीजे. दृष्टी वाचून ते पाहिलं जाऊ शकतं. पाहिलं जाऊ शकतं म्हणजे ज्ञान करून घेतलं जाऊ शकतं. दृष्टीला जे दिसतं तो रूप नावाचा विषय असतो, आणि मुळामध्ये परमात्मा अरूप आहे, त्याला रूप नाही. म्हणून दृष्टी जिथपर्यंत जात नाही, दृष्टी वाचूनही ते परमात्मा तत्व पाहिल्या जाऊ शकतं. पण केव्हा? जरी अतिंद्रिय लाहीचे ज्ञान बळ. अतिंद्रिय म्हणजे इंद्रियातीत असणारं शुद्ध अध्यात्म ज्ञानाचं बळ मिळालं तर. उपनिषदातलं प्रमाण आहे, नायमात्मा बलहीनेन लभ्यः. हा आत्मा बलहीन पुरुषाला प्राप्त होत नाही, पण त्यामध्ये बळ असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ, त्या बळामध्ये तपाचं बल, मनोबल,
आत्मिक बळ आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्ञान बळ. ते कोणतं बळ आहे? अध्यात्म ज्ञानाचं बळ. मग आता हे बळ, या बळाने परमात्मा प्राप्त होऊ शकतो का? हो. देवती ही बळे धरेला सायासे, करून या नाश उपाधीचा. त्यातलं बळ आहे ज्ञानाचं बळ. मग आता ज्ञानाचं बळ इंद्रियातीत सांगितलं की नाही? मुळामध्ये आपण विचार केला ना, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं असणारं मन, ज्यालाच अंतःकरण आपण असं म्हणतो. इंद्रिय किती आहे? 11च आहे. आणि त्या अंतःकरणाची जी वृत्ती तयार होते ना, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती, ते वृत्ती म्हणजे इंद्रिय नाही आहे. अंतःकरणाचा परिणाम वृत्तीचा होतो. आणि त्या शुद्ध असणाऱ्या वृत्तीमध्ये स्वरूपभूत असणारं जे ज्ञान आहे, सामान्य ज्ञान, ते विशेष रूपाने प्राप्त होतं. विशेष रूपाने प्राप्त झालं की आत्मस्वरूपावर असणारा जो प्रतिबंधाचा अज्ञानाचा पडदा त्याला दूर करतं. असं अतिंद्रिय म्हणजे इंद्रियातीत असणारं अहम ब्रह्मास्मी आकाराचं विशेष रूपाला प्राप्त झालं जे ज्ञानाचं बळ आहे. आणि ते ज्ञानाचं बळ जर मिळालं तर दृष्टीला विषय न होणारा, पण दृष्टी वाचून परमात्मा दिसू शकतो. पण अतिंद्रिय ज्ञानबळ मिळालं तर नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. हे कसं काय घडू शकतं बरं? ज्ञानोबारांचं घडू शकतं. श्रीगुरूंची कृपा असेल तर सर्व काही होऊ शकतं. ज्या गोष्टी इतरांना शक्य नाही त्या कृपेनं शक्य होतात. कृपेनं कशा? उदाहरण, ना तरी जे धातू वादाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगी चढे परिस हाता, तैसी सद्गुरु कृपा होये. तरी करिता काय आपण हे, म्हणून त्या पारमाते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियां करवी. या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. खरं तर 32व्या ओळीपासून तर 36व्या ओळीपर्यंत 5 ओव्यांचा एकत्रच विचार आहे. सांगायचं विसरलं ते. या सगळ्या ओव्या एकाच विषयाच्या आहे. ना तरी अथवा जे धातुवादाही न जोडे. जोडे म्हणजे प्राप्त होणं. धातुवाद म्हणजे काय? एखादा व्यक्ती किमया करणारा. प्राचीन काळामध्ये हे लोक होते सगळे. एक किमया पुढं आलेली आहे बघा. कथिलाचे की जे रूपे रस भावनी, अशी ज्ञानेश्वरीमध्ये एक पुढं ओवी आली. कथिल असतं ना, कथिल, त्या कथिलापासून आपल्याला चांदी तयार करता येते. ज्ञानोबाऱ्यांचं म्हणणं आहे. पण त्याला ते रस भावना द्यावी लागते. कशी द्यायची ते मला माहिती नाही, पण ते तवोवी आलेले. कारण याला किमयागार असं म्हणतात. कथिल आणायचं, त्यापासून चांदी तयार करता येते. तुम्ही पितळ आणून द्या, मी तुम्हाला सोनं तयार करून देतो. ओवी तशी सांगे पितळीची गंधी काळीक, जय फिटली होय निश्चेक. ते सुवर्ण काय अनेक जोडू जायचे. पितळ आणि सोन्यामध्ये फरक काय आहे? उलट पितळ जर घासलं तर सोन्यापेक्षा चकाकतं थोडे दिवस, नंतर त्याला डाग लागतो. त्या पितळातला डाग जर काढता आला तर वेगळं सोनं करावंच लागत नाही. अशा काही प्रक्रिया आहेत. त्याला धातूचा किमयागार म्हणतात. पण त्या किमयागार पुरुषाला कथिलाची चांदी करता येईल, पितळाचं सोनं करता येईल, लोखंडाचं नाही करता येणार. लोखंडाचं सोनं कोणाला करता येईल? ज्ञानोबा म्हणतात, ना तरी जे धातुवादाही न जोडे, त्या किमया करणाऱ्या पुरुषाला सुद्धा जे प्राप्त होणार नाही ते पंधरे. पंधरे म्हणजे 15 दराचं सोनं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भाव कमी जास्त झालेले आहे बरं, झालेले आहे. 10व्या अध्यायामध्ये 15.5 या रजतवनी भाव वाढला होता. आता इथे भाव थोडासा कमी झाला, 15 दराचा आलं आहे. एकट्या 15व्या अध्यायामध्ये 2 वेळा भाव बदलला. 15.5 या मिसळावे ते 15.5चे व्हावे. कथायचा स्वमाये वेटाळे शुद्ध जेमे, वाणी बेदासी 16. तिथं 16 दराचं सोनं आहे. ज्ञानोबार आहे तिथं म्हणजे बाजार भाव काय हल्लीच्या काळात शेअर मार्केट नाही का, चढउतार होतं की नाही त्याच्यामध्ये. 15व्या अध्यायामध्ये 16 दराचं सोनं आलं आहे. नंतर 15.5 दराचं पण आलं आहे. इथे 15 दराचं आलं आहे. 10व्या अध्यायामध्ये 15.5 एवढाच दर आहे, जास्त काही कमी नाही झाला. 15, 15.5, 16 याच्यावर वाढलाही नाही, त्याच्यापेक्षा खाली आला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये तेवढा कमी जास्त असेल. तर मग लोहीचे म्हणजे लोखंडाच्या ठिकाणी 15 दराचं, त्या काळातले 15 रुपये असेल किंवा काय असेल, उत्तम सोनं असेल, तर जे धातुवादाही न जोडे, किमया करणाऱ्या पुरुषाला सुद्धा जे जमणार नाही
अशी गोष्ट किमयाकार काय करू शकतो? कथील आणि चांदीसारखी आहे. पितळ आणि सोनं सारख्याच रंगाचं आहे, ते शक्य होऊ शकतं. लोखंडाचं सोन्याचं कुठं मेळ बसतो? लोखंड मातीत टाकलं तर गंजतं, सोनं मातीत पडलं तरी गंजत नाही. गंजतं म्हणून त्याला भंगार म्हणतात, आणि गंजतच नाही सोनं त्याला भांगार म्हणतात. मराठीमध्ये एक जर असं काना वाढला की एवढा कानामागं फरक पडतो की नाही? भंगार आणि भांगार. ना तरी जे धातू आदाही न जोडे ते लोहीची. लोखंडाच्याच ठिकाणी 15,000चं उत्तम सोनं सापडतं. पण केव्हा? जर तुमचं प्रारब्ध चांगलं असेल तर. बाकीचेच दगड आपल्याला भरपूर मिळतात. गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात, चंदन नाही मिळत, येड्या बाबळी सगळ्या, काम देणू नाही, जर्शी सगळ्या. असंच आहे आपलं सगळं. जरी दैवयोगे चढे परीस हाता, दैवयोगाने परीस हाता चढे. परीस नावाचा दगड जर मिळाला, फक्त लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होतं, हे जसे उदाहरण आहे. म्हणजे लोखंडाचं सोनं करणं कठीण आहे, पण परीस मिळाला तर सोपं आहे. तसा परमात्मा दृष्टीला दिसत नाही, बुद्धीच्या कक्षेत येत नाही, शब्दात सापडत नाही, इतका कठीण आहे. परंतु निवृत्तीनाथांची कृपा झाली की मग सगळं होतं, आत्मसाक्षात्कार होतो. तैसी सद्गुरुकृपा होये तरी करिता काय आपण होय. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तैसी सद्गुरुकृपा जर प्राप्त झाली. निळोबारांचे काबंग फार गोड आहे बघा, एक प्रमाण फार गोड आहे. संत कृपा त्यांशीची फळे जरी चित्त वळे परमार्थी. संत कृपा त्यालाच फलीभूत होते की ज्याचं चित्त विषयाकडे न जाता परमार्थाकडे वळतं आहे, आणि सद्गुरूंची कृपा त्याला होते. हाच आधार आहे. तैसे सद्गुरू सद्वस्तूचं ज्ञान करून देणारे. शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. अशा सद्गुरूंची कृपा जर झाली आणि साधकाने जर एखादं कार्य केलं तर करिता काय आपण हे. आपण हे म्हणजे काय प्राप्त होणार नाही, सर्व काही प्राप्त होऊ शकतं, सर्व काही. आणि म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबा म्हणता ती कृपा माझ्यावर अपार आहे, अमर्यादा आहे, शब्दात सांगता येत नाही. आणि एवढी अपार कृपा जर मला मिळाली, म्हणून तेने कारणे, या कारणामुळे मी बोलेन. मी आता निरूपण करणार आहे. बोली माझ्या बोलण्यामध्ये अरूपाचे रूप दावीन. ज्याला रूप नाही त्या परमात्म्याचं रूप तुम्हाला मी दाखवील. दोन विरोधी शब्द आहे बरं. जर रूप दाखवायचं असेल तर अरूप म्हणू नका, आणि अरूप असेल तर रूप दाखवणार असं म्हणता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा, तेने कारण मी बोलेन अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परिभोग विनइंद्रिया करवी. जे अतिंद्रिय तत्व आहे पण ते इंद्रियांच्या करवी तुम्हाला भोगवीन, त्याचा आनंद प्रदान करेल. तो कसा? या ओळीचा थोडासा विचार आपण उर्वरित उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.